आरोग्य महत्त्वाचं आहे. आंदोलनातून खूप काही मार्ग आहेत काय, त्याच्यामुळं ते जे निर्णय घेतील हे समाजाला तर मान्य आहे, ते अंतिम सत्य आहे. काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे, लक्ष्मण रेषा आहे समाजासाठी. ते जो निर्णय घेतील ते पूर्ण महाराष्ट्रातील समाजाला मान्य आहे. आणि 29 ऑगस्टला समाजाच्या प्रत्येक गल्लोगल्ली घरोघरी प्रत्येक लहान लेकरापासून वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत आंदोलनाला 29 ऑगस्टला आपल्याला यायचंय, प्रत्येकाला उपस्थित राहायचंय. कारण हे दादाची घोषणा आहे की हे आंदोलन शेवटचं आणि अंतिम असेल. प्रत्येक घरातला व्यक्ती जे आहे ते या आंदोलनामध्ये सहभागी व्हावा असं देखील आव्हान जे आहे ते केलेलं आहे. मात्र जे आव्हान केले त्या पद्धतीने सगळं मराठा बांधव या ठिकाणी येतील असं वाटतंय का? दादांनी आव्हान केल्यानंतर गरजवंत मराठा हा घरी बसतच नाही. वेगवेगळ्या माध्यमातून तो दादांच्या सोबतच असतो. आणि याही वेळेला दादांनी आव्हान केलं 29 ऑगस्टला इथं लाखोच्याच नाही तर करोडोच्या संख्येने इथं मराठा इथं संख्येने येणार. ज्या मराठ्यांना काही अडचणीमुळे येता येणार नाही असे मराठा समाज, मराठा सेवक हे गावामध्ये, शहरामध्ये, गल्लीमध्ये वेगवेगळं आंदोलन करून या मोर्चामध्ये सहभागी असतील. जे काही तरुण वर्ग आहे तो सोशल मीडियावर पूर्णपणे ताकदीनं या आंदोलनाची दाहकता, ताकद वाढवणार. कारण हे सोशल मीडियाचं युग आहे. परळी, एकच प्रश्न घेतो, परळीमधून जे आहे ते किती मराठा बांधव अंतरवाली सराटीमध्ये येतील आणि त्या पद्धतीने तुम्ही जनजागृती करणार किंवा लोकांपर्यंत पोहोचणार? आता इथून परळीला गेल्यानंतर उद्याच्याला सगळ्यांना त्या ठिकाणी आवाहन करून प्रत्येक गावामध्ये जाऊन, गल्लीमध्ये जाऊन महिला, पुरुष, लहान थोर, विद्यार्थी या सगळ्यांच्या बैठका घेऊन या परळीच्या भागातील सगळा मराठा समाज या ठिकाणी आणण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. आणि ही अंतिम लढाई असल्यामुळं आणि दादांनी आवाहन केल्यामुळं शेकडोच्या, हजारोच्या संख्येने परळीतून मराठा समाज हा आंतरवलीकडे कूच करणार. ओके, धन्यवाद. या ठिकाणी पाहिल्या गेलं तर आलेल्या प्रतिक्रिया, जरांगे पाटील यांची बैठक पार पडली आणि त्यानंतर ही झालेली चर्चा, आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार. मात्र परळीमधून देखील मोठ्या प्रमाणात